हॅलो हाय नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस छान छान आज मी तुमच्यासाठी ना एक नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे, जी इंटरनेटवरती बऱ्यापैकी व्हायरल झालेली होती आणि मलासुद्धा ती साफसफाई करताना खूप अशी उपयुक्त वाटली. म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये ती ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपले जे स्विच बोर्ड असतात ना लाईटचे, त्याच्यावरती खूप प्रकारची धूळ, चिकटपणा असं साठलेला असतो आणि तो क्लीन करताना आपल्याला खूप असं प्रॉब्लेम होतो आणि वेळसुद्धा जातो. तर ह्याची वेळेची बचत व्हावी आणि छानपैकी चकचकीत असे स्विच बोर्ड्स क्लीन करण्यासाठी मी एक सोपी अशी आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला फक्त 2 वस्तूंचाच वापर करायचा आहे. 2 वस्तूंचा उपयोग करून आपण ते क्लीन करणार आहोत. एक आहे जुना ब्रश घ्यायचा आहे आपल्याला आणि एक कोलगेट आहे ना, त्याची टूथपेस्ट घ्यायची आहे आपल्याला. व्हाईट कलरची कोलगेट आपल्या ब्रशला लावायची आणि जे स्विच बोर्ड खूप खराब झालेले आहेत, चिकट झालेले आहेत, ते अगोदर आपण ड्राय क्लॉथने, कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे छानपैकी आणि त्यानंतर आपण पाण्याचा वापर न करता हे कोलगेट आणि ब्रशच्या सहाय्याने ना एकसारखं लावून घ्यायचं आहे. जिथे जिथे जास्त डाग आहेत, काळपटपणा आहे, तिथे हे जर तुम्ही लावून 15 मिनटं जरी सोडून दिलं तर 15 मिनटानंतर जेव्हा तुम्ही कोरड्या फडक्याने हे क्लीन कराल तर खूप सुंदर आणि व्हाईट चकचकीत असे क्लीन स्विच बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळतील. खूप कमी मेहनत लागते आणि फार काही खर्चसुद्धा नाही. घरामध्ये उपयुक्त असलेल्या गोष्टींमधूनच आपण हे क्लिनिंगची हॅक यूज करू शकतो. तर इथे पाहू शकता मी माझ्या स्विच बोर्ड्सवरची क्लिनिंग हे कोलगेट आणि ब्रशच्या साहाय्याने अशाच पद्धतीने केलेली होती. अशाच पद्धतीने मी दुसरा स्विच बोर्डसुद्धा जो जास्त खराब झालेला आहे त्याच्यावरची धूळ अगोदर कोरड्या कपड्याने आपण क्लीन करून घेणार आहोत आणि इलेक्ट्रिक गोष्ट असल्यामुळे आपण पाण्याचा वापर नाही करणार आहोत. तुम्ही मेन स्विचसुद्धा बंद करू शकता. इथे मी टॉर्च लावलेला आहे आणि मोबाईलमध्ये टॉर्चची जी लाईट आहे ती इथे हायलाईट होत आहे. त्याच्यामुळे क्लिनिंग करताना तुम्ही हे ब्रश आणि कोलगेटची हॅक नक्की यूज करून बघा. तुम्हालासुद्धा खूप सोप्या पद्धतीने ही क्लिनिंगची मेथड आवडेल आणि तुम्ही सुद्धा जास्त खर्च, जास्त वेळ वाया न घालवता सोप्या पद्धतीने हे करू शकता. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू सो मच.